हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत 36 चेस्ट प्रिन्स कट ब्लाऊज फ्रंट पार्ट। तर तयार उंची 13ची हवी, त्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी मार्जिन घेऊन 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायची व काजी हुक पट्टीसाठी मार्जिन सोडून 2.25 इंचावरती गळ्याची मार्किंग करून घ्यायची। 3 इंचाचा शोल्डर घ्यायचा व 5.5 इंचाचा मुंडा घेण्यासाठी मार्किंग करून घ्यायची। मुंड्याचा आकार 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायची व आकार देऊन घ्यायचा। 36चा चौथा भाग 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। काजी हुक पट्टीचं अंतर सोडून 9 इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहे। 2 इंच फिटिंगसाठी मार्जिन घेणार आहोत व 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। खालच्या बाजूनेही शिलाई मार्जिन सोडून 32चा चौथा भाग 8 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत। 1 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घेणार आहोत व 2 इंच फिटिंगसाठी मार्जिन घेणार आहोत व पुढं 1.5 इंच एक्स्ट्रा कापड पफ बनवण्यासाठी घेणार आहोत व मार्किंग आखून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपली सर्व मार्किंग तयार आहे। आता आपण पफ बनवण्यासाठी मार्किंग करून घेणार आहोत। 6.5 इंचावरती गळा मार्किंग आखून घेणार आहोत। गळा रुंदी 2.25 इंचावरती मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घेणार आहोत। पुढचा गळा आपण गोल तयार करणार आहोत। वाकडी रेषा सरळ करून घ्यायची। 10 इंचावरती पफ बनवण्यासाठी एक मार्किंग करून घेणार आहोत। वरच्या बाजूचा टक्स आपण 4 इंचावरून घेणार आहोत। खालच्या बाजूचा 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची व 1.5 इंच एक्स्ट्रा पफ बनवण्यासाठी घ्यायचं। आता हे तिन्ही पॉइंट जोडून घेणार आहोत। मुंड्याच्या साईडने मध्यभागी मार्किंग करून घ्यायची व पफ बनवण्यासाठी आकार देऊन घ्यायचा। तर अशा प्रकारे आपली सर्व मार्किंग तयार आहे। आता आपण कटिंग करून घेणार आहोत। सुरुवातीला आपण गळा कट करून घेणार आहोत। आता दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग सांगितलेली आहे। अशा प्रकारे कटिंग केल्यावरती प्रिन्स कट ब्लाऊज एकदम व्यवस्थित व परफेक्ट बसतो। तर दोन्ही पार्ट तयार आहेत। आता आपण मेन कापडावरती हे पार्ट कट करून घेणार आहोत। तर त्यासाठी मेन कापड डबल फोल्ड करून घ्यायचं व त्याच्यावरती पार्ट ठेवून घ्यायचा। थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवून कटिंग करून घ्यायची, म्हणजे शिलाई झाल्यावरती आपण एक्स्ट्रा कापड कट करून घेऊ शकतो। दुसराही पार्ट सेम अशाच प्रकारे ठेवून कटिंग करून घ्यायची। दोन्ही पार्ट तयार आहेत। आता आपण शिलाई कशी करायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी ब्लाऊज पीस अंथरून घ्यायचा, त्याच्यावरती दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून घ्यायचे। दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवल्यावरती दोन्ही बाजूचे पार्ट तयार होतात, नाहीतर दोन्ही पार्ट एकाच बाजूचे तयार होतात। दोन्ही पार्ट ठेवून घेतलेले आहेत व त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची। दुसऱ्याही पार्ट वरती शिलाई मारून घ्यायची। अशाच प्रकारे आणखी एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे ब्लाऊज फिनिशिंग मध्ये बसतो। आता आपण एक्स्ट्रा कापड कट करून घेणार आहोत व पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घेणार आहोत, त्याने ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो। आता गळा आपण आतमधल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती एक दाबटीप मारून घेणार आहोत। पूर्ण गळ्यावरती दाबटीप मारून घ्यायची। तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तसा व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड करेल। तर गळ्यावरती शिलाई मारून झालेली आहे। आता पार्टच्या चारही बाजूनी शिलाई मारून घ्यायची। दोन्ही अस्तर आणि ब्लाऊज पीस जॉईन करून घ्यायचे व एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं। तर दोन्ही पार्ट तयार आहेत। आता आपण ब्लाऊजचा दुसराही पार्ट सेम अशाच प्रकारे तयार करून घेणार आहोत। दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून घ्यायचे व त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मी टाकलेला व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर दोन्ही पार्ट तयार आहेत।
एक्स्ट्रा कापडही कट करून घेतलेला आहे. आता आपण दोन्ही पार्ट जोडून घेणार आहोत. तर त्यासाठी पार्ट जोडताना खालच्या बाजूने सुरुवात करायची, म्हणजे वरच्या बाजूला एक्स्ट्रा कापड आपण कट करून घेऊ शकतो. त्याच्यावरती डबल टिप मारून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपण शिलाई करून घेतलेली आहे. दुसराही पार्ट सेम अशाच प्रकारे शिलाई करून घ्यायची. पफ एकदम व्यवस्थित तयार झाला पाहिजे. शिलाई एकदम सरळ व व्यवस्थित मारून घ्यायची. दोन्ही पार्ट तयार आहेत. आता आपण त्याच्यावरती एक खालच्या बाजूने पट्टी जोडून घेणार आहोत. पट्टी जोडलेली आहे. त्याच्यावरती आता एक दाब टीप मारून घेणार आहोत व ही पट्टी आतमधल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई मारून घेणार आहोत. तर शिलाई मारून झालेली आहे. एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं व आता आपण याच्यावरती पट्टी जोडून घेणार आहोत. हुक पट्टी तयार करून घेण्यासाठी पट्टी डबल फोल्ड करून ब्लाउज पीसच्या साईडने पट्टी ठेवून एक शिलाई मारून घ्यायची व त्या पट्टीवरती एक दाब टीप मारून घ्यायची आणि ती पट्टी आतमधल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची. त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. तर अशा प्रकारे आपला फ्रंट पार्ट एकदम व्यवस्थित तयार आहे. दुसराही पार्ट सेम अशाच प्रकारे बनवून घ्यायचा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.